झाली अतिशय उत्साहामध्ये आणि खूपच जास्त उत्साह होता महिलांमध्ये पुरुषांमध्ये। आणि फुलांची होळी 500 क्विंटल म्हणजे 500 किलो फुलं एकमेकावर उधळून ही होळी साजरी करण्यात आली। सगळे जणांची अशी इच्छा आहे की पुन्हा एकदा हे व्हावं। बाबाजींनी सगळ्यांचा सत्कार केला, सगळ्यांना कौतुक केले। आज 2 आमदार होते, ते दोन्ही आमदारांनी विथ नवरा बायको यांनी फुगडी खेळलेली आहे। खूप त्यांनी सुद्धा आनंद घेतलेला आहे, आपण स्वतः बघितलेलाच आहे। आणि पत्रकार मित्रांनी तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केल्यामुळे हा जो आहे उत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झाला। असंच सहकार्य तुम्ही पत्रकार मित्रांचा आम्हाला राहो ही सदिच्छा। हा संकल्प असा आहे की धार्मिकता वाढली पाहिजे, हिंदुत्व वाढलं पाहिजे आणि एकमेकाबद्दलचं प्रेम वाढलं पाहिजे, हा संकेत आम्ही इथे दिलेला आहे। आणि गुरुचरित्र हे अतिशय म्हणजे महत्वाचं ग्रंथ मानला जातो आणि गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे फार महत्वाचं आणि पुण्याचं काम मानलं जातं। ते आज नांदेड नगरीमध्ये झाले। जवळपास 2800 वाचक होते, 3,500 ते 4,000 लोक रोजचे प्रसाद घ्यायला येत होते। आणि नांदेड मधले सर्व प्रतिष्ठित आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री या सगळ्यांनी आरतीसाठी येऊन आरतीचा लाभ घेतलेला आहे। आता 6 महिन्यानंतर पुन्हा प्रोग्राम होणार आहे, याच्यात दुप्पट आपल्याला करायचं आहे। मी सगळं म्हणजे दत्त भक्तांना विनंती करतो की जास्तीत जास्त याची प्रसिद्धी करावी आणि जास्तीत जास्त संख्येने याच्यापेक्षा सुद्धा दुप्पट लोक पुढच्या वेळेला येतील असा मला विश्वास आहे। तरी तुमच्या मीडियाच्या वतीने सुद्धा हे जास्तीत जास्त पाठवा आणि दत्त भक्तांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आम्हाला साथ द्यावी। धन्यवाद। गुरु तत्व प्रदीप जे नांदेड निमित्ताने जे आयोजित केलेला कार्यक्रम आहे 1008 गुरुचे चरित्र पारायण हे एक भक्ती लावन्स येते। आज 7 दिवसापासून वाचन गुरुचरित्राचं वाचन केलं आणि या कार्यक्रमाला सर्व या भागाच्या महिला भगिनी आणि सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्व मित्रमंडळी आणि या आज जे कार्यक्रम आज समारोह जे लास्ट दिवस 7वा दिवस आहे त्या निमित्ताने सर्व या कार्यक्रमाला सर्व भाई भक्तांनी उपस्थित लावली। तसेच आमचे नांदेड जिल्ह्याचे माजी आमदार अमरभाऊ राजूरकर तसेच सर्व पदाधिकारी या महाआरतीला आयोजित केलेले उपस्थित लावली, त्याबद्दल मी सगळ्याचा आभार मानतो। आणि कार्यक्रम या नांदेड जनतेने सर्व माता भगिनींनी चांगला प्रतिसाद दिला आणि गुरुचरित्र वाचन केलं आणि वाचन करणारे आमच्या सौ मानसी मकरंद वैद्य यांनी 7 दिवस वाचन केलं आणि गुरुचरित्र आणि लगेच त्याचं वर्णन सांगितलं मकरंद महाराज यांनी। आणि खूप आज आजचा दिवस आहे ते आनंदीचा दिवस आहे। इथून काहीतरी घेऊन जावं, हे असं काहीतरी येणाऱ्या पिढीला नवीन संस्कार घडण्यासाठी हे चांगलं जे कार्यक्रम आयोजित केले त्या निमित्ताने सर्वांनी उपस्थित लावली। सर्वांच्या सहकार्याने तसेच आमचे या सहकार्य करणारे त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम झाला। आमचे निखिल भाऊ लातूरकर यांचं फार जास्त मोठं योगदान आहे या कार्यक्रमाला आणि त्याचं खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं करम आहे। आज 7 दिवस झालं ते परिश्रम घेत आहेत, तसेच त्यांची टीम सुद्धा या कार्यक्रमाला परिश्रम घेत आहे। मी आज 3 दिवसापासून या कार्यक्रमाला उपस्थित लावत आहे। आज अधिवेशन असताना बी मला अधिवेशनाला जाता आलं नाही, त्यामुळं हे कार्यक्रम मतदारसंघामध्ये असल्यामुळं एवढा चांगला प्रतिसाद एवढा मोठा कार्यक्रम करून जाऊ शकलो नाही आणि त्या निमित्ताने खरंच सर्व माता भगिनीचं कौतुक करतो आणि या कार्यक्रम निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो।